एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज तुम्ही सगळे म्हणजे तरी मस्तच असायला हवं. तर मस्त अशी मॉर्निंग झाली आणि मस्त ऊन पडलेला होता. पाऊस फायनली थांबला आहे. मस्त त्यानंतर मी चहा केला गरमागरम, कारण चहा पिलं का मग जरा फ्रेश वाटतं. मग नाश्त्यामध्ये आज केलेले भगरीचे थालीपीठ. सो मी भगर आधी अर्धा तास भिजत ठेवली होती. त्याच्यात जिरं आणि मिरची टाकून मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्यानंतर त्याच्यात मीठ ॲड केलं आणि एका बाउलमध्ये काढून त्याचे आपले जसे डोसे होतात उत्तप्पा सेम तसं तुम्ही खायला एकदम नरम लागतं. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. सेम डोसा टाईप लागतं, टेस्ट पण तशीच लागते, पण खूप मस्त जाऊ. तुम्हाला उपवासाला खायचे असतील तर उपवासासाठी पण ते खाऊ शकता. तर मस्त अशी जाळी पण आली होती. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी फुल रेसिपी तुम्हाला दाखवेलच लवकर. आणि मस्त त्यानंतर मी खूप सारे आता घरात मनी प्लांट लावले. त्यातलाच हा एक मस्त ग्रोथ झाली आहे त्याची आता. आणि मग नंतर ऋतूचं खेळणं चालू होतं. दाखव तुझी बुक, दाखव ना कशी. काय काय कलर छान केलं ग. तू केलं? आता काय करायचं? काय? आय शॅडोला पण बसली काय कलर करते पण? काय छाता छाता आहे. आणि मग त्यानंतर आम्ही संध्याकाळी 5 ते 5:30 वाजता निघालो, कारण की आम्हाला ऋत्वीला मॉलला न्यायचं होतं. सो आम्ही सिटी सेंटरला गेलेलो. आणि तिथं मस्त असे स्टॉल पण लागलेले होते. त्याच्यात तुम्हाला लाकडी वस्तू, हाताने बनवलेली पर्स, खूप साऱ्या नवीन वस्तू बघायला भेटल्या. मग आम्ही गेलो नंतर DIYमध्ये. सो DIYमध्ये तर खूप सारं न्यू कलेक्शन आले. मला तर खूप आवडलं ते न्यू कलेक्शन. आपल्या किचनसाठी लागणारं किंवा होमसाठी लागणाऱ्या वस्तू सगळ्या तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये तिथं बघायला भेटेल. खूप मस्त आहे ना. आता जस्ट नवीन त्यांनी DIY केलं आहे. तर खूप छान कलेक्शन आले. तुम्ही पण नक्की एकदा जाऊन तुम्हाला काय काय लागतं ते पण घ्या.
तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.